नवघर ग्रुप ग्रामपंचायत आणि विद्यमान सदस्य आजच्या या प्रतियोगितेतील लीग मधील मुख्य अतिथी यांचा सन्मान झाल्यानंतर थेट जाऊया परत एकदा कॉम्बॉक्स मधून थेट मैदानाकडे धावत्या विवरणातून घेऊन जातील आमचे खूप खूप धन्यवाद पंडित सर, खूप खूप धन्यवाद दीपक पाडी सर, खूप खूप धन्यवाद कुणाल दत्ते सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मदेव सर्व कार्य सर्वदा. गण्याल नमन करून महाराज आराध्य राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आणि दीपा पाड्यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. रणशिंग फुंकलं गेलं ते मात्र महेश कडू मित्रमंडळ आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय मंगेशजी वाकडीकर अध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, रायगड प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून संकल्पनेत स्पर्धा आपण पाहतोय. आणि पहिला सामना रंगतो प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये रंगाचा रंग निर्माण होतोय. ती युवा रायगड वर्सेस युवा ठाणे दोन संघांमध्ये. प्रवीण आम्हाला जॉईन प्रवीण स्वागत आहे तुमचं. जिंकण्यासाठी 92 धावांचा लक्ष्याचा बाटला करायचा आहे. रायगडला टॉस जिंकून टॉस हरून फलंदाजी करावी लागली आणि 92 धावांचा लक्ष्याचा बाटला करायचा आहे. त्या मात्र पहिल्या चढूवरती चौकाराला आहे, नंतर मात्र सिंगल. प्रवीण काय वाटतंय कसा होणार सामना? प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे, तुफान गर्दीमध्ये आज रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील तुम्हाला पाहायला मिळाले आहे. सन्मान राकेशजी गायकवाड, उपाध्यक्ष प्रशांतजी खानावकर आणि यांच्या सौम्य आधी स्पर्धा आपण पाहतोय. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व महेश कडू यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एंजॉय करतोय. यस डेफिनेटली आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका स्वागत करता हूं. कुंभ मेले में तो साधु संत रहते हैं, ये टेनिस विकेट का खेल है, यहाँ रायगढ़ ठाणे के बब्बर शेर रहते हैं. यस प्रवीण, एकापेक्षा एक चांगले शेर तुम्हाला पाहिजे होते. ऑनसाइडला ड्राईव्ह केला, खूप चांगला शतकाचा बॅकअप चांगला होतो. मिड ऑनला सर्कल मध्ये एका जामीला क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा खूप तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ह्यासाठी तर रायगड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं या स्पर्धेचं स्वरूप. यस पंडित सर, या ठिकाणी साईवर्ल्ड सिटी खरं तर स्वप्नातील घर तेही पनवेलमध्ये असेल किंवा अनेक शहरांमध्ये, त्या साईवर्ल्ड सिटीचे चेअरमन माननीय वानखेडे साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांच्या सर्व खरं तर अगदी उपस्थित असणाऱ्या फ्रेंड सर्कलचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी या रायगड प्रीमियर लीगच्या मंचावरती करतोय शब्द सुमनानं सहर्ष स्वागत. अनिकेतच्या पहिल्या बॅटमध्ये चौकारा, त्यानंतर अनिकेत मध्ये 5 वरती गेलतो. 92 धावांचा यशाचा बाटला करायचा आहे. जे प्रेक्षक रायगड मध्ये सामना पाहतात, जे प्रेक्षक ठाणा डिस्ट्रिक्ट मध्ये सामना पाहतात, या सर्वांचा मी मनापासून स्वागत करतोय. प्रवीण, मला आठवतंय आताच रायगड ठाणा सामना प्रतीक दादा आणि मयूर दादांच्या माध्यमातून जिंकला होता. मात्र तो युवा रायगड नाहीये, तो युवा रायगड तुम्हाला पाहायला मिळतोय त्या दोन संघाच्या माध्यमातून. गोलंदाज कप्सू वेगवान, भन्नाट वेग, त्याची लेन, त्याची लाईन, त्याची ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन खूप चांगले. फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. आणि त्याच्या बॅटमध्ये निघालेला डीप कव्हरेजचा निघून जातोय. कंचांच्या मी वाट पाहतोय, तोपर्यंत निघून जातोय एक खणखणीत चौकार. यस डेफिनेटली सर, आउटफील्ड इतनी लाजवाब है कि अब कवर ड्राइव खेलेंगे तो मुंबई से मरीन ड्राइव से भी खूबसूरत कवर ड्राइव यहाँ पर नजर आएंगे. आउटफील्ड इतनी सटीक है कि बॉल एक बार अगर बल्ले पर ट्रैवल हो तो रुकने का नाम नहीं लेगी. 4 रन. आणि केशव पाटील दुसरा चौकार, पहिला चौकार स्ट्रेट टॅप दाखवला, त्याने दुसरा चौकार डीप कव्हरेजमध्ये मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची ताकद असता फलंदाज. एक अष्टपैलू कामगिरी फलंदाज तुम्हाला पाहतोय. धाबांचा सरकतोय तावरती, 2 डिजिट धाबा येतात. 10 दिवसाचा क्रिकेटचा प्रवास रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हाला थरार अनुभव पाहायला मिळेल. लवकर बॅटचा फेस केलं, व्हॉट अ शॉट, सीमा पलीकडं तिसरा चौकार आणि केशच्या बॅटमधनं. थैंक यू डीजे, व्हाट अ स्ट्रोक. कमाल की शुरुआत होते हुए सर सोनारी गांव में ये क्रिकेट का कुंभ मेला लगा. एक्शन रिप्ले देखिए, सोनारपाड़ा टीम का ये अनिकेत पाटिल, हाल ही में 3 बाइकर मैन का खिताब इस खिलाड़ी के नाम पर है. टेरिफिक स्टार्ट, अगर राइट स्टार्ट किसे कहते हैं, वो शुरुआत उन्होंने युवा ठाणे की तरफ से दी है. देखिए पिछली बॉल गलत नहीं कहेंगे, पावर प्ले है, परिपूर्ण फायदा उठाया और सामने बॉलर के सामने से गेंद को वी शेप में यानी कि लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में से ये बेहतरीन बाउंड्री उन्होंने निकाली. ठाणा जिल्हा पण पाहतो युवाच्या माध्यमातून त्यांची धाव संख्या 14 आणि जेव्हा फलंदाजी केली रायगड युवानं त्यांची धाव संख्या 13. म्हणजे एक पाऊल अजूनही पुढे टाकतोय तो मात्र ठाणा. आज संघ आपण पाहतोय दीपूमाल मॅटफॉर्म मानकोले यांच्या माध्यमातून आपण पाहतो संघ नायकाची भूमिका त्याच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या बाजूला चैतन्य पाटील
ज्याने रायगड ठाणा सामना आत्ताच झाला त्या स्पर्धेमध्ये 23 जमांची बारदा कामगिरी केली तोच आहे चैतन्य पाटील. दोन्ही युवांमध्ये हा सामना पाहतोय आणि सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं आणि स्पर्धेमध्ये भाग घेतल्या सर्व कडूंचं मनापासून हार्दिक स्वागत. डेफिनेटली सर, दोनों भी टीमें एक अच्छे गुरु की चेले इतनी आसानी से हार नहीं मानेगी. ऑस्ट्रेलिया हो या इंग्लैंड हो या न्यूजीलैंड टीम हो, हार कर भी जीत जाना जानती है वो भारतीय टीम है. आईसीसी 20 वर्ल्ड कप अपने नाम पर कब्जा लिया भारतीय टीम ने, लेकिन ठाणे और युवा रायगढ़ ये कब्जा कौन सी टीम छठे पर्व में लेना चाहेगी? नयन भगत ऑफसाईडला पाहायला मिळाले. पहिला स्ट्रेट डाव लॉंग ऑफला, दुसरा डीप कव्हर मध्ये, त्यानंतर तिसरा चौकार पुन्हा लॉंग ऑफला. तिन्ही फटके अनिकेतने दाखवले ते मात्र ऑफसाईडला फटकेबाजी कर. तुमच्याकडे कलागुण असायला हवा, तुमचं कॉपी बुक स्टाईल असायला हवं, तुमचा क्रिकेटचा अभ्यास असायला हवा, तुमचं फुटवर्क चांगलं असायला हवं. ते दाखवलं अनिकेतनं. प्रभावशाली फलंदाजी. गोलंदाज तयार, ऑन साला हिट करण्याचा प्रयत्न मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सकलला मिड विकेट मध्ये येतोय, बॅकअप देतो, कव्हर करतोय, मात्र मिळणार एकच धाव. ओमकारनं मात्र साथ दिली अनिकेतला. अनिकेतने मात्र 3 चौकार मारून आतापर्यंत संघासाठी खूप चांगली कामगिरी केली. 13 धावा कुठल्या दोघांमध्ये चांगली भागीदारी बिल्ड होते 15 धावसंख्येवरती. जी हाँ सर, शुरुआत तो यही करना चाहेगी कि पहले विकेट के लिए भागीदारी बनानी पड़ेगी, क्योंकि पार्टनरशिप जितनी बिल्ड होगी उतना ही डेफिनेटली फायदा आपको हो सकता है. हालांकि द लायन ऑफ भिवंडी दीपू माली अभी भी कप्तान डगआउट में सुरक्षित है. तो यहाँ पर 15 बने, टारगेट है टोटल 92 रनों का, और अभी भी 29 गेंदों में 77 की जरूरत है. बड़े शॉट चाहिए अभी तक. 15.33 धावसंख्या तुम्हाला धावा उभारायचे. पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये 14 पाहायला मिळाल्या. त्यानंतर धावसंख्येला आता उभार येते ती मात्र 15 वरती. प्रवीण, अनिकेत सरांना फार महत्वाचं आहे, कारण अनिकेतने ज्या अनुषंगाने फटकेबाजी केली त्याने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यावरती भरपूर काय दारोमदार आहे. भरपूर प्रेक्षक युट्यूबला 24 इव्हेंटच्या लाईव्ह मध्ये एन्जॉय करतात. या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. गोलंदाज तयार, नयन भगत. हो, याली इनसाइड आउट, खूप चांगला फटका. या चेंडू निघून गेला तर सीमा पलीकडे, नो डाउट. हा पहिला तंत्रशुद्ध पहिला षटकार. क्या बात है. आज सर बल्लेबाज है कुणाल दाते सर, और उनके समेत आप देख सकते हैं नयन भगत मैम फ्रॉम वाजेपुर. नेरे धुंधरे विभाग की अगर चर्चा करेंगे, उस विभाग में एक छोटा सा गांव है वाजेपुर, उसी गांव से बिलोंग करता है. उन्होंने अपने पारी की शुरुआत 6 के साथ की थी, लेकिन उनका भी स्वागत 6 के साथ किया है गेंदबाजी में. येस, अनिकेत अजूनही ऑफसाईडलाच फटकेबाजी करतो. 3 चौकार ऑफसाईडला दाखवला, एक षटकार ऑफसाईडला दाखवला आणि ऑफसाईडला खेळू 4 लावले, ते देखील सर्कलच्या आतमध्ये, आणि त्यांना भेटत असणार फलंदाजी. काय इनसाइडरचा फटका दाखवलाय. त्याचं तंत्र मंत्र, शॉटचं सिलेक्शन, कडी नजर, त्याचं फुटवर्क, त्याचं तंत्र दाखवत असताना, हो मी चांगलं क्रिकेट खेळू शकतोय, मी क्लास स्ट्रोक दाखवू शकतोय, आणि क्लासिक क्रिकेट खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय तो मात्र अनिकेत जबरदस्त विस्फोटक सुरुवात करतोय. स्विच हिट, अजून एक फटका सीमा पलीकडे, खणखणीत चौकार. व्हाट अ स्ट्रोक, टेरिफिक स्टार्ट. सर, किसी भी और लेफ्ट आर्म सीमर के खिलाफ ये स्विच हिट लगाना थोड़ा सा कठिन है. हालांकि आपने देखा एक मर्तबा युवा रायगढ़ के बल्लेबाज ने भी वो प्रयास किया था, उनकी डंडी उखाड़ के निकाल गई थी. ये लीजिए, परफेक्ट ऑफ द मिडल. अगर हल्का सा भी यहाँ पर चूक होती तो यहाँ पर गिलिया भी करने में देर नहीं लगती, विकेट जा सकता था. किस्मत का सहारा भी कभी कभी होता है, लेकिन ये सोचा समझा हुआ स्ट्रोक था, मिलेगी बाउंड्री. स्लाइटली थोडासा चेंडू बाहेर येत होता. 23 वरती खेळतोय, विस्फोटक फटकेबाजी करतोय. सुरुवात का फ्लाइंग स्टार्ट दिली, ज्यामध्ये रायगड प्रीमियर लीगचं रणशिंग फुंकलं गेलं. ढोल ताशांच्या नगरात जबरदस्त फटाक्याच्या आतिषबाजीनं आज मात्र रायगड प्रीमियर लीगचा रणशिंग फुंकलं गेलं. प्रवीण, आपल्याला बलून देखील पाहायला मिळतोय, कारण उरणचा विस्तार आणि उरणचा विकास झपाट्याने होतोय. त्यामुळे तुम्ही कुठेही चुकू नका, या बलूनच्या समोर या आणि तर रायगड प्रीमियर लीग सिद्धिविनायक सोनारीचं मैदान आपण हे देखील पाहतोय. हे देखील फार मोठं वैशिष्ट्य या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन संकल्पना उभारून स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अजून एक ड्राईव्ह केला, स्लिप कव्हर मध्ये रिझल्ट ट्रॅव्हल होतोय. कबकत अजून एक धाव. 24 धावा कुठल्यात त्या फलंदाजनं, या अनिकेतनं, त्या मात्र ऑफ साइडला. बिल्कुल सर, 26 बने अभी तक स्कोर कार्ड के ऊपर. कहते हैं ये दोस्त, रायगढ़ प्रीमियर लीग का जब छाता है खुमार, तो स्कूल जाने के नाम पर बच्चे हो जाते हैं बीमार. क्योंकि ये श्री सिद्धिविनायक सोनारी के मैदान के ऊपर आज क्रिकेट का रायगढ़ प्रीमियर लीग का कुंभ मेला लगा है. जी हाँ, जबरदस्त प्रवीण, अगदी म्हणणं आपल्या रास्ते धावसंख्येत फलकावरती. ओमकार अजून बॅटचा फेस ओपन केला नाहीये. ओमकार फक्त सिंगल काढतोय आणि फलंदाज स्ट्राईकला मदत करतोय. तो मात्र अनिकेतला बघायच्या, दोघांमध्ये मात्र चांगलं तालमेल आणि चांगलं कॉर्डिनेशन. धाबा होतात प्रवीण मैदानावरती. प्रवीण, एका गोष्टीचा उल्लेख निश्चित करेन, ज्या पद्धतीने आपण पाहिलं मंगेश बाकडेकर क्रिकेटचा प्रवास, सुरुवातीला आयसीसी बँक मध्ये मॅनेजर, त्यानंतर रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि सर्वोत्तम पदावरती बसलेले, आम्हाला सार्थ अभिमान आहे मंगेशकर बाकडी साहेबांचा. 2018ला मोदी सरकारनं
एक नियम काढला, लाल बत्ती बंद केली, नाहीतर आज त्यांच्या गाडीवरती तुम्हाला लाल बत्ती पाहायला मिळाली असती. किती मोठा खणकर प्रवास आहे. एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आणि एक तरुण व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून रायगडचा विकास झपाट्याने पाहायला मिळेल. तेवढी चांगली फटकेबाजी ओमकारच्या बॅटमध्ये येतोय. खणखणीत षटकार, पहिला षटकार ओमकारच्या बॅटमधनं. व्हाट अ शॉट. जी हाँ, सोच की तारीफ देना चाहूंगा मैं युवा ठाणे टीम के कप्तान की. इंपैक्ट प्लेयर को यहाँ पर अंदर लाया और इंपैक्ट प्लेयर ने क्या लाजवाब यहाँ पर दमदार शुरुआत दी और इसी के साथ ओवर का भी मेरे ख्याल से समर्पण हो चुका है सर. टोटल 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने टोटल स्कोर कार्ड के ऊपर 34 रन. लक्ष्य है 92 रनों का. सर आपने सही कहा कि जहां तक मंगेश वाकड़ीकर इनका सवाल है, आईसीसी बैंक मध्ये मॅनेजर होते, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, डचिक बँक या सर्व खऱ्या अर्थानं या बँकेमध्ये मॅनेजर असताना शेकडो कामगारांना त्यांनी खऱ्या अर्थानं कामावरती देखील जॉब त्यांना उपलब्ध करून दिलं. 325 कुटुंबांना गॅस सिलेंडर, 15 महिने सिलेंडर भरून दिले, 300 महिलांना कुकर, 98 महिलांना शिलाई मशीन, 76 महिलांना गॅस गिझर, अशी त्यांनी सर्व ही कामं केली या पाणी घेऊन या मैदानावरती. आणि त्याच्यानंतर आपण विचार केला शिरडोन क्रांतीवीर मैदानासाठी 15 लाखाचे 2 पॅव्हिलियन देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाले. 20 लाखाचा रस्ता, 3 कोटीची पाणी योजना, 25 लाखाचं वैयक्तिक नल कनेक्शन साठी निधी, शिरडोन पाडा मराठी शाळा पाणी फिल्टर, 7 लाखाची व्यायामशाला. हे सर्व कार्य ही म्हणून यशाची पोचपावती त्यांना मिळाली. यस प्रवीण, याचं कारण आहे त्यांचा जन्मच क्रांतीवीर वासुदेव वनवंत फडके यांच्या गावात झालाय, शिवडोनच्या नगरीमध्ये झालाय. त्यांच्यामध्ये सुरुवातीपासून क्रांती निर्माण करायचा जोश आणि तो आम्ही पाहिलाय. तुमच्या भावी वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धावसंख्या 34, अजूनही गरज आहे प्रवीण. येणारे 4 षटकं 58 धावांची गरज आहे. येस डेफिनेटली. आपण खऱ्या अर्थाने मंगेश वाकडीकर सरांचा उल्लेख केला. चला बॉल आणि पाणी घेऊन जा मैदानावरती. आणि त्याच्यानंतर आपण विचार केला तर त्यांच्या समेत जेव्हा रायगड कोरोना कोविड कालामध्ये क्रिकेट बंद होता, सर्वकडे क्रिकेटच्या स्पर्धा चालू असताना मात्र पनवेल रायगडमध्ये क्रीडा स्पर्धा का बंद, त्यासाठी अनेक आमदार खासदार मंत्र्यांपर्यंत ज्यांनी धाव घेतली आणि पनवेल रायगडमध्ये क्रिकेट देखील चालू केलं ते रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय राकेश गायकवाड साहेब, आपला मी सहर्ष स्वागत. प्रशांत खानावकर साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि किंग ऑफ खऱ्या अर्थानं उरण मिस्टर महेश कडू सर या स्पर्धेची सर्व धुरा आणि या शिवधनुष्य ज्यांनी पेलला ही दमदार स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. प्रवीण, धावसंख्या 34, ज्यावेळी फलंदाजी केली 32 धावा रायगडनं कुठल्या होत्या, त्याला प्रत्युत्तर देत असताना पंचाची काहीतरी मागणी होते. चेंडू दिले द्यायचा. यस, लक्ष असू द्या. आयोजक आपलं बॉल बॉय तुमचं समोर जे प्रेक्षक रेलिंगला लटकले, थोडासा सावधानतेने आपण तिथे राहा, कारण तुमचा जोर जर आला एकदाच तर रेलिंग कदाचित आतमध्ये येऊ शकतं. त्याच्यामुळे रेलिंगला आपण जोर नका देऊ. प्रेक्षक म्हटल्यानंतर मायबाप, प्रेक्षकांविना स्पर्धा अधुरी असते. आणि आज पहिल्या सामन्यासाठी युवा रायगड युवा ठाण्यासाठी तमाम प्रेक्षक मायबापांचा हा कुंभमेळा पाहतो. या ठिकाणी Yes, माऊली sir. घोड्याचे ओनर प्रशांत घरत यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. महेश कडू यांना विनंती असेल की माऊली घोड्याचे मालक प्रशांत घरत, खरं तर आज या कार्यक्रमाची शोभा ज्या माऊली घोड्यानं वाढविली, राजांना घेऊन अश्वावर आरूढ होऊन संपूर्ण मैदानाला सभोवताली असणाऱ्या प्रेक्षकांना मी महेश कडू यांना विनंती करेन. जितेंद्र घरत आपल्याला विनंती असेल चला सत्काराची सामग्री घेऊन समोर यायचं आहे. आणि तदनंतर मुख्य पाहुण्यांमधून चौतीस धावा दापालकावरती अजूनही 58 धावांची गरज आहे. भरपूर मान्यवरांचं आगमन होतं मंचावरती. आमचे रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय चला, संदीप महेश पाटील सर कडू देखील आहेत. यांना विनंती असेल माऊली घोडा आणि त्या घोड्याचे मालक प्रशांत घरत मी आदरणीय रविशेठ भोईर यांना विनंती असेल आणि जितेंद्र घरत दोघेही या ठिकाणी. तदनंतर देवदत्त घरत, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप सरांना देखील आपण पाहतो व्यासपीठावरती, त्यांचंही सहर्ष स्वागत. तो 24 में 58 चाहिए, टारगेट इतना भी बड़ा नहीं है हालांकि 4 ओवर में मैच बनेगा. रोहित घरत मैम फ्रॉम भागटी जुई उरन.
येस प्रवीण 6 बाईकचा मानकरी असता खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर देखील मंचावरती, देखील माळी सर देखील मंचावर, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. 34 धाबा अजूनही ठाणा पुढे आहे, कारण 32 धाबा कुठल्या होत्या रायगड संघाने 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये, आणि कोणाचे ते परिवर्तन अनिकेतला थांबवणं कठीण आहे. खूप मोठा फटका दाखल मिड विकेटच्या डोक्यावर फेकून दिला. हँडसम टावरिंग सिंग नो बॉलचा पंचांगाने इशारा. येतील त्या 7 धाबा, हा दुसरा षटकार या सत्रातील. हॅलो प्लीज, मी सरकारचा लाडका माऊली घोडा, आणि पुन्हा सांगतो याच रायगड प्रीमियर मध्ये ऑप्शन मला माहित नव्हता मिळला. बरेच माझ्या फॅन फॉलोअर्सचा नाराज झालता, माहित नव्हता मिळला सांगतोय. आणि माझा सत्कार मी घ्यायला इथं टेजगोने आलो. माझ्या माऊलीचा झाला पाहिजे, सगळ्या जनतेला माहिती आहे. माऊलीचा सत्कार झाला म्हणजे माझा झाला. लक्षात ठेवा, मॅच चालू राहील, तुमची मॅच चालून द्या. काय चुकलं वाकलं असेल तर माफ करा सर, मी माफी मागते. माझ्या माऊलीवर शाल टाका बस खालती येऊन. क्या बात है. या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा मावला या ठिकाणी आपण पाहू शकाल. 24 गेंदों में 51 रनों की आवश्यकता है. टावरिंग सिक्स, सही कहा आपने सर. जो बल्ले के रडार में गेंद आई और सीधा फेंका बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से, ये बेहतरीन लॉन्ग एंड स्ट्रॉन्ग हिट सिक्सर. अनिकेतला थांबवणं कठीण आहे, त्यामुळे काय सध्या चर्चा होते. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण चला. पाहतोय. रात्रीचं या वातावरण ठिकाणी माऊली घोड्याचा सन्मान या मुख्य मंचाच्या समोर अगदी अश्वावर आरूढ असणाऱ्या राजा शिवछत्रपतींच्या या घोड्याला त्यांचा सन्मान केला जातोय. फ्रीजचा पंचांगाने इशारा होते. प्रवीण धावसंख्येमध्ये खूप वेगानं आता तुम्हाला आकडे पाहायला मिळतात. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, कॉमेंट्री पोहोचत मापे असेल, भरपूर मान्यवरांचा सत्कार सध्या सुरू आहे. 41 धावा फलकावरती ऑन साइडला अजून एक मोठा फटका अँड हँडसम, अजून एक टावरिंग सिक्स, बॅक टू बॅक 2 षटकार. व्हाट अ ग्रेट इनिंग फ्रॉम द अनिकेत पाटिल. सर अगेंस्ट द लेफ्ट टर्न बॉलर के खिलाफ ये इस तरीके की अगर बल्लेबाजी हो रही है तो सोचो आने वाले जो गेंदबाज उनको ये खतरनाक संदेश है कि इस पाटा विकेट के ऊपर आपको ये एक्शन रिप्ले, झाड़ू शॉट लपेट लिया है, लपेट जिसे बोलते हैं ना. देखिए एक्शन रिप्ले में व्हाट अ स्टार्ट. अब अगर इनके बल्लेबाजी की चर्चा करेंगे ना तो व्यक्तिगत नाबाद. ये बल्ले देखिए, बल्ले के पूरी तरीके से बॉटम एंड को ग्रिप कितनी मजबूत है इनकी, और ये देखते रहेंगे कि लंबा छक्का. बैट्समैन आप देख सकते हैं 36 अनिकेत, ये लगातार का दूसरा छक्का है. अप्रतिम फटकेबाजी, फ्रीजचा चांगला वापर. आता मात्र रायगड युवामध्ये थोडस चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. भरपूर या 2 षटकारांना मात्र मैदानावरती आपण पाहिलं की निर्माण झालं वातावरण ते थोडंसं भीतीचं, कारण गोलंदाज सांगण्यात आलं अनिकेतला थांबवणं कठीण आहे. ज्या पद्धतीने तो खेळला मैदान होती. व्हाट अ ग्रेट इनिंग फ्रॉम द इज ऑन 36. 36 वरती खेळत असताना उलटा चेंडू स्वीप केलाय. अजून एक मोठा फटका, यावेळी मात्र फ्लॉटेड हँड, जबरदस्त फटका दाखवलाय. तो मात्र पॅरलाइज स्ट्रोक, अगदी जमिनी लगत. अजून एक षटकार, बॅक टू बॅक 3 षटकार. एकदा जोरदार टाळ्या होत्यात अनिकेत साठी. क्या बात है. रायगढ़ प्रीमियर लीग युवा ठाणे की ओर से दमदार बल्लेबाजी, लगातार का तीसरा छक्का और व्यक्तिगत नाबाद बल्लेबाजी. ये एक्शन रिप्ले, लोवर फुल टॉस बॉल, खूबसूरत अंदाज से गेंद को खेला. दैट्स गॉन माइटी, इट्स अ फ्लैटी एंड फ्लैटेड. लगातार का तीसरा छक्का. ये ग्रिप देखिए कितना यहाँ पर उनका थोड़ा सा शफल हुए, लगभग 6 स्टंप पर गए बल्लेबाजी करने के लिए, और शानदार छक्का. आणि याचबरोबर 50 धाबा फलकावरती पूर्ण होत असताना अजून एक मोठा फटका, अजून एक षटकार. प्रवीण रायगड संघानं 20 चेंडू मध्ये 50 कुठल्या, आणि ठाणे संघानं 14 चेंडू मध्ये 20-50 कुठून दाखवलं आम्ही किती ताकद आहोत, आम्ही काय करू शकतोय. का अनिकेत या स्पर्धेमध्ये 50 धाबा पूर्ण करा का 48 वरती खेळतोय. बॅक टू बॅक 4 चौकार. व्हाट अ बॅटिंग. बॅक टू बॅक 4 षटकार फेकून दिलेत आणि दाखवलंय की रायगड ठाण्यामध्ये आम्ही दादागिरी करू शकतोय, चांगली फटकेबाजी करू शकतोय, आम्ही क्लास दाखवू शकतोय आणि सामना जिंकू शकतोय. यस प्रवीण. यस सर, ये लीजिए चौथा छक्का भी देखिए. सफल होकर खेलना ज्यादा पसंद करते हैं और लगातार ये चौथा छक्का नजर आता हुआ. सर कहते हैं ना कि बादल आने से पहले तूफान मंडराने लगते हैं और बिजलियां कड़ाड़ने लगती हैं. ऐसी ही बिजलियां कड़ाड़ रही है. जैसे गेंदे बल्ला के रडार में आ रही है, वैसे गेंदे लगा ढग में यहाँ पर पूरी तरीके से जा रही है, और बेहतरीन बल्लेबाजी. 12 चेंडू 48 धाबा, 400चा बॅटिंग स्ट्राईक, म्हणजे प्रत्येक चेंडू ते चौकाराला आहे. मागचे 4 षटकार दाखवतात मिड विकेट, आणि त्याने टार्गेट केलं तर मात्र काऊ कॉर्नरला कप्तान. जबरदस्त फटकेबाजी. कप्तान के चेहरे के ऊपर अब टेंशन है, किस गेंदबाज को लाया जाएगा. ओ चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, थोडा असायमध्ये टन झालाय. थोडं गोलंदाज स्वतःवरती नाराज झालाय आणि भरपूर प्रतीक्षेनंतर मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. प्रवीण वाटतं की सामना ठाणा
जिंकेल की रायगड जिंकल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये भरपूर आहे सध्या तरी. मात्र ज्या पद्धतीने अनिकेत बरसला ब्रेक टू विकेटची गरज आहे रायगडला, मात्र तो अजून मिळाला नाहीये. अनिकेतचं कौतुक करत 13 चेंडू 48 धावा. वाटतं ग्रेट इनिंग. 59 धावा